मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकाच मुद्द्यावर केंद्रित झालंय. कारण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाला असताना देखील मुंबईचा महापौर नेमका कोणाचा व्हार यावर प्रचंड राजकीय सस्पेन्स या ठिकाणी निर्माण झाला असून सुरुवातीला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे महापौर पद हे भाजपकडेच राहणार असा विश्वास देखील कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत सगळ्यांना होत होता. तर काही राजकीय जाणकार अडीच वर्षाचा फॉर्म्युला सांगत होते. म्हणजे अर्धा कालावधी भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि उरलेला कालावधी शिंदे गटाचा म्हणजे शिवसेनेचा या ठिकाणी महापौर हे सगळे अंदाज एका रात्रीत फोल ठरलेत. कारण काल मध्यरात्री अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे सत्तेचं संपूर्ण गणितच बदलून गेलेलं आहे. जे कालपर्यंत सोपं वाटत होतं ते आता आज अत्यंत गुंतागुंतीचं बनलेलं आहे. कारण निकालानंतर लगेचच एकनाथ शिंदेने आपल्या सर्व नगरसेवकांना एका आलिशान हॉटेलमध्ये हलवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. तुम्ही पाहिले देखील असेल. आणि हाच निर्णय राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरला. कारण भाजपला वाटत होतं की बहुमत जवळ असल्यामुळे शिंदे गटात दबाव येईल, पण शिंदेवानी आपली बार्गेनिंग पॉवर ओळखून थेट या ठिकाणी संदेश दिला. जर राज्यात मुख्यमंत्री भाजपचा असेल तर मुंबईचा महापौर हा शिवसेनेकडेच हवा. या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात या ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत एक केलेलं सूचक विधान संपूर्ण राजकारणाला वेगळंच वळून देऊन गेलेलं आहे. कारण अत्यंत शांत आणि अर्थपूर्ण शब्दात सांगितले, जर देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाही होऊ शकतो. आणि या एका वाक्यामुळे सत्ताधारी गोटामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कारण 65 जागा जिंकलेल्या ठाकरे गटाला नेमकी कोणाची साथ मिळू शकते याचे तर्क वितर्क देखील या ठिकाणी सुरू झाले आहेत. काही अपक्ष नगरसेवक, काही नाराज चेहरे आणि काही पडद्यामागचे संपर्क याबद्दल चर्चा देखील सुरू झाली आहेत. आणि याच दरम्यान मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत फोनाफोनी देखील या ठिकाणी सुरू झालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपचा पहिला महापौर बसवण्याचं स्वप्न होतं, पण दादा शिंदे गटाची आक्रमक भूमिका आणि ठाकरे गटा यांचा सूचक इशारा या दोन्ही गोष्टींमुळे पेच वाढत चाललेला होता. तर दुसरीकडे वर्षा आणि मातोश्री दरम्यान रात्री उशिरापर्यंत हालचाली इकडे सुरू असल्याचं या ठिकाणी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि काही संशयास्पद गाड्या देखील ये जा करत असल्याचं दावे देखील या ठिकाणी सांगलेत. कोण कोणाला समजत होतं, कोण कोणावर दबाव टाकत होतं हे अधिकृतपणे समोर आलं नसलं तरी मुंबईच्या हवेत म्हणजे राजकीय तापमान प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे आता ही लढाई केवळ महापौर पदापुरती नाही राहिली, तर ती आगामी काळात मुंबईवर कोणाचा राजकीय प्रभाव राहणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कोण ठरवणार याचं सेमीफायनल या ठिकाणी ह्याच्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पहिली भाजपचा सर्वात मोठा पक्ष असण्याचा दावा करत असतानाच थेट महापौर पद आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरी महायुती टिकवण्यासाठी अडीच वर्षाचा स्वीकार करेल. आणि तिसरी सगळ्यात शक्यता म्हणजे जर वेगळी आघाडी तयार झाली तर संपूर्ण समीकरणच बदलू शकतं. त्यामुळं सगळ्यात काही तास दिवस मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तर पाहायला गेलं तर अजून सविस्तर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी काय निर्णय घेणार याची देखील सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता मुंबई महापालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. कारण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर स्पष्ट बहुमत मिळाले, तर मुंबईचा महापौर या ठिकाणी भाजपचाच होस असं सर्व महाराष्ट्राला वाटत होतं. पण अभूतपूर्व राजकीय सस्पेन्स या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कारण भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळं संख्याबळाच्या जोरावर भाजपचाच महापौर बसणार अशी खात्री कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यापर्यंत या ठिकाणी वाटत होती. तर काही राजकीय विश्लेषक देखील अडीच वर्षाचा फॉर्म्युला मांडत होते. अर्धा कार्यकाळ शिंदे गटाचा असेल, अर्धा काळ भारतीय जनता पार्टीचा असेल आणि अंदाज एका रात्रीत या ठिकाणी पूर्णपणे फेल ठरले असून कारण निकालानंतर अवघ्या काही तासात एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना जे काही मुंबईमधील ताज हॉटेल आहे त्या ताज हॉटेलमध्ये देखील या ठिकाणी हलवण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आणि तिथून देखील आता दुसऱ्या जागी देखील नेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे आता महाराष्ट्रात नेमकं काय करतंय संपूर्ण राजकीय खेळीला कलाटणी देणारा हा ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणि याचा थट जगात त्याचा अर्थ आहे. तर अर्थ काढला तर शिंदे गट आता केवळ भाजपच्या मागे उभा राहणार नाही, आपली स्वतंत्र ताकद दाखवून देणार असून मुख्यमंत्री पद भाजपकडे असलं तरी तर मुंबईचा महापौर शिवसेनेकडेच हवा अशी ठाम भूमिका यांनी घेतली आहे. आणि याच भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कारण मुंबई महापालिकेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न आहे.
ते आता भाजपचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या विधान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. सत्ताधारी गोटासाठी या ठिकाणी सगळ्यात डोकेदुखी ठरलेलं आहे. अत्यंत शांत आवाजात बोलणारे उद्धव ठाकरे म्हणाले, जर देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर देखील आमचा होऊ शकतो. आणि या वाक्याने संपूर्ण जे काही राजकीय वातावरण आहे या ठिकाणी संपूर्ण ढवळून निघालेलं आहे. कारण पाहायला गेलं तर हे विधान नुसतं भावनिक नव्हतं, तर त्यामागे काही पडद्यामागच्या हालचाल देखील सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर रातोरात मंत्रालयापासून दिल्लीपर्यंत देखील अनेक लोकांनी फोन देखील केल्याचं या ठिकाणी आता समोर येतंय. आता बघा कोण बाजू बदलू शकतो याचे तर्क देखील या ठिकाणी रंगू लागलेत. आता याच काळामध्ये वर्षा बंगल्यावरती देखील मातोश्री दरम्यान देखील काही संशयास्पद हालचाल देखील झाल्याच्या या ठिकाणी समोर आलेत. काही गाड्या ये जा करत असल्याचे दावे देखील झालेत. काही गुप्त बैठकाचे तर्क देखील लढवले गेले आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान देखील या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. कारण एकीकडे भाजपचा पहिला महापौर बसवण्याचं ऐतिहासिक संधी भारतीय जनता पार्टीला होती, तर दुसरीकडे शिंदे गटाची आक्रमक बार्गेनिंग आणि ठाकरे गटाची अनपेक्षित हालचाल या दोन्ही गोष्टीमुळे सत्तागणित अत्यंत नाजूक बनलं होतं. त्यामुळे आता ही लढाई केवळ एका महापौर पदापुरती मर्यादित राहिलेली नसून आगामी काळात मुंबईवर कोणाचा राजकीय प्रभाव राहणार, कोणाचं वर्चस्व टिकणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढच्या दिशा कोण ठरणार याचं सर्व सविस्तर या ठिकाणी गणित या ठिकाणी समोर आलेलं आहे. कारण तुम्ही पाहिले देखील असेल, भारतीय जनता पार्टीने देखील आता सगळ्यात जास्त जागा जिंकून या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं की भारतीय जनता पार्टीचाच या ठिकाणी महापौर बनणार आणि तो देखील हिंदू आणि मराठीच असणार, असे वेगवेगळ्या घोषणा देखील प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील आणि जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ते नेते स्वतःच्या सभेमध्ये ते सांगत देखील होते. भारतीय जनता पार्टी हा पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा भाव आहे, त्यानंतर शिंदे गट भाव आहे, त्यानंतर राष्ट्रवादी भाव आहे, असे देखील त्यांनी वारंवार सांगत होते. आता नेमकं पाहायला गेलं तर ह्याच्यावरती नेमका मुंबई महानगरपालिकेवरती नेमका कोणाचा महापौर बसणार या देखील संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. आता बघा सगळ्यात पाहायला गेलं तर सत्तेत अस्थिरता येऊ नये म्हणून अडीच वर्षाचा फॉर्म्युला देखील स्वीकारला जाऊ शकतो, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. तिसरी सगळ्यात एक धक्कादायक शक्यता म्हणजे जर उद्धव ठाकरे, काँग्रेस, अपक्ष आणि शिंदे गटातील काही नाराज नगरसेवक यांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले तर संपूर्ण सत्ता समीकरण देखील या ठिकाणी बदलू शकतं. यामुळे आता महायुतीला सगळा मोठा धक्का बसू शकतो. म्हणूनच पुढचे काही तास केवळ मुंबईसाठी नाही तर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण मुंबईचा महापौर मराठी बसणार की अमराठी बसणार ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे. गेले जवळजवळ 50 वर्ष ज्यावेळेस भारतीय जनता स्थापन झाल्यापासून मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा. त्यामुळं आता कित्येक दिवसाचं स्वप्न आहे ते आता या ठिकाणी त्यांचं पूर्ण झालं होतं. पण या स्वप्नाला एकनाथ शिंदे साथ देणार का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण पाठिंबाच्या काळात देखील आता अनेक घोषणा देखील केल्या होत्या की मुंबईवरती महापौर हा मराठीच बसणार आणि शिवसेनेचाच बसणार, अशी घोषणा देखील या ठिकाणी केली होती. तर या घोषणा या ठिकाणी सरकार पाळणार का याच्याबद्दल देखील सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, मुंबईवरती कोणाचा महापौर बसणार याची सविस्तर डिटेल आणि सविस्तर कमेंट या व्हिडिओमध्ये नोंदवायला देखील विसरू नका. धन्यवाद.